नमस्कार मित्रांनो, एक प्रश्न विचारतो, खरं उत्तर द्याल. तू स्वतःला कधी म्हणतोस का, मी खूप आळशी आहे, माझ्याकडून काहीच होत नाही, सगळे पुढे गेले, मीच मागे राहिलो. जर उत्तर हो असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ, कारण आज मी तुला मोटिवेशन देणार नाही. आज मी तुला एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट आहे अशा एका माणसाची जो आळशी नव्हता, फक्त त्याच्या सवय चुकीच्या होत्या. आणि कदाचित ही गोष्ट तुझीच आहे. चला तर मग सुरू करूया. तुम्ही कधी स्वतःला विचारलंय का, मी इतका आळशी का आहे? रोज ठरवतो, आज अभ्यास, आज रुटीन, आज बदल. पण दिवस संपतो आणि आपण तिथेच उभे असतो. आज मी मोटिवेशन देणार नाही. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, कारण कदाचित ही गोष्ट तुमचीच आहे. लोक तुला आळशी म्हणतात, कदाचित तूही स्वतःला तसं म्हणायला लागलास. माझ्याकडून काहीच होत नाही, सगळे पुढे गेले, मी मात्र तिथेच आहे. पण थांब, जर तू खरंच आळशी असतास तर तुला ही वेदना झालीच नसती. ही गोष्ट आहे रोहनची. पुण्यात राहणारा, मोठं स्वप्न असलेला, पण रोज स्वतःशी हारत जाणारा. रोज सकाळी तो ठरवायचा, आज अभ्यास पक्का, आज डिस्ट्रॅक्शन नाही. पण दिवस संपायचा आणि वही तशीच राहायची. फोन चालूच असायचा, वेळ निघून जायचा आणि मनात गिल्ट वाढत जायची. एक दिवस तो मला म्हणाला, मी खूप आळशी आहे ना. मी त्याला हसून उत्तर दिलं नाही. मी फक्त एक प्रश्न विचारला, तू रोज फोन हातात कधी घेतोस? तो थोडा थांबला आणि म्हणाला, डोळे उघडताच. तेव्हा मी त्याला म्हणालो, मग तू आळशी नाहीस, तुझी पहिली सवय चुकीची आहे. त्याच क्षणी तो शांत झाला. मला एका पुस्तकात वाचलेली गोष्ट आठवली. आपण स्ट्रॉंग नसतो, आपली एन्व्हायरमेंट आपल्याला स्ट्रॉंग किंवा वीक बनवते. रोहनने आयुष्यात एक दिवसात बदलायचं ठरवलं नाही. त्याने फक्त सवय बदलायला सुरुवात केली. अभ्यास 5 तास नाही, फक्त 10 मिनिटं. परफेक्ट रुटीन नाही, फक्त ठरलेली एक वेळ. सकाळी उठल्यावर फोन दूर ठेवणे, रात्री झोपताना मन शांत ठेवणे. पहिल्या काही दिवसात काहीच फरक जाणवला नाही, पण एक गोष्ट बदलली. त्याने स्वतःला दिलेलं लेबल बदललं. मी आळशी आहे याऐवजी मी सुधारतोय. हळूहळू 10 मिनिटाचे 20 मिनिटं झाली. एक पान, 2 अध्याय झाले आणि एक दिवस तोच रोहन मला म्हणाला, आता मोटिवेशन लागत नाही, रुटीन आपोआप चालतो. तेव्हाच मला समजलं, लोक आळशी नसतात, लोक चुकीच्या सवयीमध्ये अडकलेले असतात. आणि तत्वज्ञान असे सांगते, स्वतःला दोष देणं सोपं असतं, पण स्वतःला बदलणं तोच खरा धाडस आहे. जर तुलाही असे वाटत असेल, मी ठरवतो पण करू शकत नाही, आणि म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, तू आळशी नाहीस, तुझ्या सवय चुकीच्या आहे. आणि सवय बदलायला मोठं मोटिवेशन लागत नाही, फक्त एक छोटा निर्णय लागतो. आज नाही तर कधीच नाही, उद्या नाही, आज. जर ही गोष्ट थोडीशी तरी तुझ्या मनाला लागली असेल तर व्हिडिओला लाईक कर. असा मित्र आहे ना जो स्वतःला आळशी समजतो, त्याच्यासोबत हे शेअर कर. आणि अशाच खऱ्या मनाला भिडणाऱ्या कथा हव्या असतील तर धडाला सबस्क्राईब कर, कारण इथे मोटिवेशन नाही, इथे बदल सुरू होतो. धन्यवाद मित्रांनो.